मौलाना पाठीमागे राहा. माग माग वारे मौलाना पीछे हो जाओ. मौलाना अंदाज कमिटीच्या नावाने $2.25 कोटी जे हस्तगत झाले. अनिल गोटे साहेबांचा आरोप होता की 15 कोटीचा हा मॅटर आहे, ते 5 कोटी त्या दिवशी होते, पण $2.25 कोटीच भेटले. यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे शिव सहाय्यक जे गव्हर्नमेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हा आरोप झालेला आहे. आम्ही पण आरोप नाही, आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील याच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे. मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हे दाखल केला पाहिजे. ईडीने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. LCBने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे. यासाठी आम्ही एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं. त्यात प्रमुख म्हणजे जे किशोर पाटील आहे ते गव्हर्नमेंटचे अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे PA. जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असतो तेव्हा हा PA त्यांच्या सोबत असतो. हा PA म्हणजे वसुली करणारा PA. या वसुली करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकर सोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं, म्हणून त्याचे नार्को टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे. 15 तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे CDR असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे, ते CDR गव्हर्नमेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले. आणि ते धुल्यामध्ये जे CC कॅमेरे लावलेले आहे ते 5-7 दिवस जे किशोर पाटील थांबलं ते CC कॅमेऱ्याचे फुटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे, कारण या तपासमध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर SITने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल. आणि आमची विनंती आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे, आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात. आपण जे दोषी असेल, जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशाऱ्याने पैसे गोळा झाले या लोकांची हकालपट्टी आपण करावे. पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला घेऊ नका. तुमची फार चांगली प्रतिमा आहे आणि या अर्जुन खोतकरचे फार मोठे प्रकरण या जालना शहरात आहे. त्यात मी काल बोललोय सर्व पत्रकारांना आणि त्यांचे जे चेले चपाटे त्यांचे फार मोठे प्रकरण आहे. अनुज सारस्वत म्हणून एक उद्योगपती आहे, ठीक आहे, तो बँक करप्ट झाला, त्याचे काही जमीन चिखली बँक मध्ये आहे, पण ते कोणीतरी फिरोज म्हणून आहे जे कंबोली म्हणतात त्याला, खोतकरचे राईट हँड, शिवसेनाचे जिल्हाचे सेक्रेटरी काय समन्वयक आहे ते, त्याने चिखली बँकला मॅनेज करून हा फिरोज अगोदर त्या चिखली बँकेकडून लोन घेतला. ज्या माणसाने लोन घेतला त्या माणसाने बँकेत घाण ठेवलेली वस्तू घेत नाही, तरी घेतल्यानंतर त्याला 15 दिवसात पैसे भरावे लागतात. पण हे 15 दिवस न भरता 1 महिन्याची मुदत त्या बँकेने दिली आणि बँकेने जे उलटा सीधा केला त्याबद्दल आम्ही बँकेला विचारणार आहे. पण
एक मोठा पोलीस अधिकारी तिथं जाऊन फिरोज कंबोली याला त्याचा कब्जा दिलेला कब्जा. हा पोलीस अधिकारी या अगोदरी अग्नोत्रीचा जे मॅटर होतं जिथं कब्जा केला फिरोज मौलाने, त्यालाही अधिकारीने मध्यस्थी पडला. हा अधिकारीचं नाव मी आपले जे SP आहे ते आता मला सुट्टीवर आहे, त्यांना नाव दिलेलं आहे. जर असा मोठा अधिकारी पोलीस अधिकारी गुंड्या लोकांना जर सेटलमेंट करून किंवा त्यांना जगा देत असेल, हे फार गंभीर गोष्ट आहे. या प्रकरण मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगणार आहे.